नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, KTHM ई लर्निंग या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, या पूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण आपल्या विषयाच्या दुसऱ्या प्रकरणाचा म्हणजेच परिसंस्थेचा अभ्यास केला आणि आज आपण आपल्या तिसऱ्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत, ते म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती. या प्रकरणामध्ये सुरुवातीला आपण प्रस्तावना बघूया, त्यानंतर नैसर्गिक साधन संपत्ती ही संकल्पना समजून घेताना नैसर्गिक साधन संपत्तीच्या व्याख्या आपण बघणार आहोत. तसेच नैसर्गिक साधन संपत्तीचे प्रकारही सविस्तर समजून घेणार आहोत. त्याचबरोबर वन साधन संपत्ती या संकल्पनेचा अभ्यास आपण करणार आहोत. चला तर मग या प्रकरणाची प्रस्तावना थोडक्यात जाणून घेऊया. मित्रांनो, भूपृष्ठावरील सजीव सृष्टीत मानव सर्वात बुद्धिमान प्राणी आहे. त्याने सभोवतालच्या पर्यावरणाचा उपयोग उदरनिर्वाहासाठी केला. माणसाच्या अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा असतात. आपले जीवन अधिक सुखसोयीचे आणि सुरक्षित होण्यासाठी तो नेहमी प्रयत्नशील असतो. त्यासाठी त्याला नैसर्गिक साधन संपत्तीची आवश्यकता असते. पर्यावरणशास्त्रात साधन संपत्ती किंवा संसाधने या संकल्पनेचा अभ्यास केला जातो. या संज्ञेचा अर्थ मानवी जीवनासाठी उपयुक्त साधने असा होतो. इंग्रजी संज्ञेचा पुनर्साधन असा अर्थ होतो. निसर्गाने निर्माण केलेल्या साधनांचा उपयोग आपण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी केला. निसर्गातून उपलब्ध झालेल्या वस्तू किंवा पदार्थ यांनाही नैसर्गिक साधने असे म्हणतात. ही सर्व साधने आपल्याला अत्यंत उपयोगी आहेत. आपल्या अवतीभोवतीचा निसर्ग अधिक डोळसपणे समजून घेण्यासाठी नैसर्गिक साधन संपत्तीचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. या नैसर्गिक साधन संपत्तीची संकल्पना आपण सुरुवातीला समजून घेऊया. मित्रांनो, मानवी जीवनाच्या अस्तित्वाला उपयोगी ठरणारे घटक म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती होय. नैसर्गिक घटक कौशल्य वापरून आपल्याला अशी साधन संपत्ती उपयोगात आणावी लागते. नैसर्गिक घटकांच्या गुणधर्माच्या द्रव्यांचा समावेश हा साधन संपत्तीत करता येतो. उपयोगिता, कार्यात्मकता, टंचाई अथवा ठराविक पुरवठा, विनिमय क्षमता व विक्रय क्षमता हे गुण नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये समाविष्ट होतात. आर्थिक फायद्यासाठी वापरलेले कोणतेही नैसर्गिक पदार्थ किंवा द्रव्याचा आविष्कार नैसर्गिक साधन संपत्तीत होतो. मानवाच्या वाढत्या गरजा व इच्छापूर्ती नैसर्गिक साधन संपत्तीशी निगडीत असतात. विज्ञान तंत्रज्ञानाचा अभूतपूर्व विकास आणि औद्योगिक क्रांती झाल्यामुळे नैसर्गिक साधन संपत्तीच्या वापरात प्रचंड वाढ झाली आहे. म्हणूनच निसर्गाने निर्माण केलेल्या साधनांचा उपयोग आपण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी केला. निसर्गातून उपलब्ध झालेल्या वस्तू किंवा पदार्थ यांनाही नैसर्गिक साधने असे म्हटलेले आहे. ही सर्व साधने आपल्याला अत्यंत उपयुक्त आहेत. यानंतर आपण नैसर्गिक साधन संपत्तीची व्याख्या बघूया. यामध्ये पहिली व्याख्या आहे ती म्हणजे निसर्गात निर्माण होणाऱ्या आणि मानवी उपयोगासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू किंवा द्रव्य म्हणजेच नैसर्गिक साधन संपत्ती होय. त्यानंतर दुसरी व्याख्या आहे ती म्हणजे मानवाला विविध प्रकारे उपयोगी पडणारे विविध पर्यावरणीय घटक म्हणजे संसाधने किंवा नैसर्गिक साधन संपत्ती होय. यानंतर आपण साधन संपत्तीचे प्रकार बघणार आहोत. त्यामध्ये दोन मुख्य प्रकार पडतात. एक म्हणजे नूतनीक्षम साधन संपत्ती आणि दुसरी म्हणजे अनूतनीक्षम साधन संपत्ती. मित्रांनो, ज्या साधन संपत्तीचे नैसर्गिक चक्राद्वारे किंवा मानवाद्वारे अल्प काळात नूतनीकरण होऊ शकते त्याला नूतनीक्षम साधन संपत्ती असे म्हणतात. पाणी नैसर्गिक जलचक्रामुळे पुन्हा निर्माण होते, त्यामुळे पाणी हे स्वयं नूतनीक्षम साधन संपत्ती आहे. बहुतेक प्राणी आणि वनस्पती पुनर्निर्मितीक्षम आहेत. वातावरणातील प्राणवायू नूतनीक्षम आहे. पाणी, हवा, सौर ऊर्जा, सजीव वनस्पती
इत्यादी घटक पुन्हा पुन्हा निर्माण होत असतात, म्हणून त्यांना नूतनिक्षम साधन संपत्ती असे म्हणतात. मॅग्नीज, निकेल, तांबे, लोखंड इत्यादी खनिजांची संयुगे सागर तळावर आढळतात, त्यांनाही नूतनिक्षम साधन संपत्ती म्हटले जाते. निसर्गात अनेक नैसर्गिक चक्रे सतत गतिशील आहेत. त्यापासून निर्माण होणाऱ्या साधन संपत्तीस न संपणारी म्हणजे अक्षय साधन संपत्ती असे म्हणतात. नैसर्गिक साधन संपत्तीचा शोध घ्यावा लागतो. त्याचे गुणधर्म, वैशिष्ट्ये आणि उपयोग शोधून आपण त्यांचा वापर हजारो वर्षांपासून सुरू केला. काही अपवाद वगळता आपण नैसर्गिक साधन संपत्ती निर्माण करू शकत नाही. तिची उपयुक्तता जाणून आपल्या गरजांसाठी उपयोग आणि उपभोग घेण्याची क्षमता माणसांमध्ये आढळते. नैसर्गिक साधनांचा उपयोग करण्यासाठी श्रम, बुद्धिमत्ता, कार्यक्षमता, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांची आवश्यकता असते. आपल्या फायद्यासाठी आपण नूतनिक्षम साधन संपत्तीचा नाश शेकडो वर्षापासून चालवला आहे. मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाली तरी नवीन वृक्षांची लागवड केल्यास जलसंपत्ती पुन्हा निर्माण होऊ शकते. भूमिगत पाण्याची पातळी खाली जात आहे, त्यासाठी विहिरी, कूपनलिका निर्मितीवर नियंत्रण घालणे आवश्यक आहे. मातीची सुपीकता टिकवण्यासाठी बांध, बंदिस्त नाला, बंडिंग जागोजागी केले पाहिजे. दुर्मिळ वन्यजीवांचे संरक्षण शास्त्रीय पद्धतीने न केल्यास ते कालांतराने नष्ट होतील. विशिष्ट साधन संपत्तीचे संवर्धन आणि व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. लोकसंख्येच्या अनियंत्रित वाढीमुळे परिसंस्थांवर तणाव निर्माण झाला आहे. त्या दृष्टीने प्राणी, वनस्पती यासारख्या नूतनिक्षम संपत्तीचे संवर्धन परिसंस्थांच्या संतुलनासाठी आवश्यक आहे. वाढत्या औद्योगिकीकरणाचे दुष्परिणाम साधन संपत्तीवर होतात. मृदा, पाणी आणि हवा यांचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे, त्यामुळे साधन संपत्तीचे नुकसान होत आहे. नूतनीकरणाच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण झाल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळतो. साधन संपत्तीच्या चांगल्या निर्मिती आणि संवर्धनासाठी सर्व परिसंस्थांचे एकत्रितपणे अस्तित्व टिकवणे आणि त्यांच्या अस्तित्वाची जाणीव निर्माण करणे आता नव्या काळाची गरज झाली आहे. साधन संपत्तीचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे अनूतनिक्षम साधन संपत्ती. मित्रांनो, जी साधन संपत्ती एकदा वापर केल्यानंतर विनाश पावते ती किंवा संपून जाते, तिची पुनर्निर्मिती किंवा भरपाई होत नाही, जिचा क्षय होतो, तिला अनूतनिक्षम किंवा विनाशी साधन संपत्ती असे म्हणतात. विनाशी साधन संपत्तीचे पूर्ण विनाशी आणि अंशतः विनाशी असेही उपप्रकार आहेत. खनिज द्रव्ये एकदा वापरून पूर्णपणे संपतात, ते विनाशी आहेत. मातीचा कस, पाणी, जंगले यांचा विनाश होतो, परंतु त्यांची पुनर्निर्मिती आपल्याला करता येते, म्हणून त्यांना अंशतः अविनाशी म्हणता येईल. तांबे, ॲल्युमिनियम, निकेल, पारा, मायका, ॲब्सेस्टास, खनिजे आणि खनिज तेल, दगडी कोळसा ही अजैविक अनूतनिक्षम साधन संपत्ती आहे. इंधन ही साधन संपत्ती पुनर्चक्रीकरणास योग्य नाही. लाखो वर्षांपूर्वी पृथ्वीच्या अंतरंगात दगडी कोळसा आणि खनिज तेलाची निर्मिती झाली. अतिउच्च तापमान व तीव्र दाबामुळे सेंद्रिय द्रव्याचे रूपांतर जीवाश्म इंधनात झाले. या संपत्तीचा क्षय थांबविणे अत्यंत कठीण आहे, परंतु त्यात बचत करणे आपल्या हातात आहे. या साधन संपत्तीची निर्मिती संथ गतीने होत असल्यामुळे त्याचा वापर जलद झाल्यास ती संपुष्टात येईल. बहुतेक खनिजांचा वापर जगभर मोठ्या प्रमाणावर होत आहे, त्यांचा खप वाढत आहे, त्यामुळे भूगर्भातील खनिज साठे कमी होत आहे. खनिज तेलाचा साठा आणि नैसर्गिक वायू पुढील 70-80 वर्षात संपुष्टात येणार असा अंदाज भूवैज्ञानिक व्यक्त करीत आहेत, म्हणून त्याचा वापर नियंत्रणात आणला पाहिजे. इंधनाला नवीन पर्याय शोधणे आवश्यक आहे. तसे पाण्याचे व्यवस्थापन करणे भूमी संधारणाच्या दृष्टीने गरजेचे आहे. यानंतर आपण साधन संपत्ती ही संकल्पना बघणार आहोत. यालाच फॉरेस्ट रिसोर्सेस असेही म्हटले जाते. मित्रांनो, जंगले सर्वात महत्त्वाची साधन संपत्ती मानली जाते. भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्रफळापैकी
7,47,800 चौरस किलोमीटर भूभाग जंगलांनी व्यापला आहे. एकूण भूभागाच्या 22.74% जंगलाचे क्षेत्र आहे. जगाच्या एकूण क्षेत्रफळात भारतातील जंगलांचे हे प्रमाण 2% आहे. इसवी सन 1997 साली फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया ने प्रसिद्ध केलेल्या वनक्षेत्रविषयक अहवालाप्रमाणे देशाचे नोंदणीकृत वनक्षेत्र 76.52 दशलक्ष हेक्टर आहे. प्रत्यक्ष वनक्षेत्र हे 63.33 दशलक्ष हेक्टर असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो. पृथ्वीवरील सर्व सजीवांना आवश्यक असलेले अन्न तयार करण्याची क्षमता वनस्पतींमध्ये आहे. त्यांचे निरनिराळे उपयोग होतात. त्यांच्या संवर्धनासाठी व्यवस्थापनाची गरज असते. त्यासाठी काही आंतरराष्ट्रीय संघटना कार्यरत आहे. पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने जंगलांचे योगदान महत्त्वाचे आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न व कृषी विभागाच्या वतीने विकसनशील देशांमध्ये राष्ट्रीय उद्याने, हिंस्र प्राणी अभयारण्ये, पक्षी अभयारण्ये, निसर्ग पर्यटन क्षेत्रे यांच्या निर्मितीला प्रोत्साहन दिले जाते. त्यांच्या माध्यमातून दुर्मिळ वनस्पतींचे संवर्धन होत आहे. पर्यटन स्थळांच्या संरक्षणासाठी विशिष्ट योजना जगातील सर्व राष्ट्रांनी एकत्र येऊन आखण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वांनी अधिक कडक कायदे केले पाहिजेत. लोकसंख्येच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी जंगलांवर आक्रमण होते. संपूर्ण जगात जंगलतोड करून उपलब्ध होणारी जमीन शेतीसाठी वापरण्यात येते. त्यामुळे जागोजागी परिसंस्थेचे संतुलन बिघडते. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी किमान पक्षी जंगलांचे क्षेत्र 35% असणे आवश्यक अगत्याचे आहे. या वन संरक्षणासाठी काही उपाय योजलेले आहेत. त्यामध्ये पहिला उपाय आहे तो म्हणजे डोंगराळ, माळमाथा, निम ओसाड भाग, डोंगर उताराचे भाग, नदी काठालगतचे भाग, निरुपयोगी जमीन, खार जमीन, शेतांचे बांध तसेच समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या वालुकामय चौपाटीची ठिकाणे, औद्योगिक क्षेत्राचा परिसर, लोहमार्गालगतचे जमीन पट्टे, बस स्थानके, शैक्षणिक संस्थांचे परिसर, ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिका यांच्या गावठाणाच्या जागा या सर्व ठिकाणी शक्य तितक्या प्रमाणात वृक्ष संवर्धन करावे. वन संरक्षणासाठी दुसरा उपाय आहे तो म्हणजे वन संपत्तीच्या व्यवस्थापनापासून मिळणाऱ्या फायद्यामध्ये जनतेला भागीदारी दिली पाहिजे. तिसरा उपाय आहे तो म्हणजे बेकायदेशीर जंगलतोड, मोकाट जनावरे, वन क्षेत्रांची नासाडी, अतिचराईवर बंदी, गवत कुरणांचे संवर्धन यावर आपण आणि शासनाने लक्ष केंद्रित केले पाहिजे. तिसरा उपाय आहे तो म्हणजे इमारतींच्या बांधकामात तसेच फर्निचरसाठी वापरात येणाऱ्या लाकडांवर नियंत्रण आणले पाहिजे. त्यानंतर पुढचा उपाय आहे तो म्हणजे कागद निर्मितीसाठी नरम लाकडाच्या वृक्षांची गरज असते. सध्याच्या युगात कागदाला पर्याय नाही, म्हणून वापरून झालेल्या कागदाचे पुनर्चक्रीकरण करून कागद निर्मितीवर भर दिला पाहिजे. आणि शेवटचा उपाय आहे तो म्हणजे सामाजिक वनीकरणासारखे प्रकल्प मोठ्या प्रमाणात राबवणे आवश्यक आहे. शासकीय पातळीवरून अशा प्रकारच्या योजनांना प्रोत्साहन मिळायला हवे. अशा पद्धतीने आज आपण वन संरक्षणासाठी असलेले उपाय आणि वन साधन संपत्ती त्याचबरोबर नैसर्गिक साधन संपत्तीची संकल्पना आणि नैसर्गिक साधन संपत्तीचे प्रकार यांचा अभ्यास केलेला आहे. इथेच थांबूया. धन्यवाद.